नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत, होळी आहे त्यामुळे होळीसाठी आपण पुरणपोळ्या बनवतो। पण आपण क्विक पुरण कसं बनवणार ते आपण बघूया। आणि सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि त्याच्यासाठी पुरण आपण बनवणार आहोत, अजूनही रेसिपी करणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे त्याच्या आणि बेल याला जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपी, माझ्या झालेल्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला बघता येतील। जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्ही लाईक पण द्या, शेअर पण जरूर करा। आणि त्याच्यामुळे काय होईल, आपले ऋणानुबंध असेच सुरू राहतील। आणि आपण बनवूया लवकरात लवकर, फास्ट आपण पुरण कसं 5 मिनिटात बनवू शकतो ते बघूया। आपल्याला पुरणपोळीसाठी लागणार आहे, पुरण बनवण्यासाठी लागणार आहे पुरण। आणि तर त्याच्यासाठी आपण चण्याची डाळ ही भिजत ठेवली आहे। ही कमीत कमी 2-3 तास तरी भिजली पाहिजे, म्हणजे ते छान फुलून येते। आणि 1 कप चण्याच्या डाळीला आपण 1 कप गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही निम्म गुळाचं आणि साखरेचं प्रमाण घेऊ शकता। आणि वेलची पूड ही आपल्याला पुरण वाटल्यानंतर आपल्याला घ्यायची आहे, त्याच्यामुळे छान सुगंध येईल। आणि आपण आता डाळ शिजत ठेवूया। आपण पुरणासाठी डाळ शिजत घालूया। आणि याच्यात आणि हिला शिजून घ्यायची आपण व्यवस्थित। डाळ शिजली आपली आणि आपण आता त्याच्यात गूळ घालूया आणि तिला शिजवून आटवून घेऊया। पूर्ण गूळ आपण पातळ करून घेणार आहोत। आपण डाळ पूर्वी पाट्यावर वाटायचे, आता काही पाट्यावर वाटायला तेवढा वेळ नसतो। आपण हे मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकतो आणि फूड प्रोसेसरमध्ये पण वाटू शकतो। आपण हे पुरण यंत्र तर असतंच, पुरण यंत्रात वाटून घेतलं तरी छान आपल्याला पुरण तयार मिळेल। डाळ वाटणं हेच थोडंसं जिकरीचं काम असतं, पण तुम्हाला मी आज छान सोप्या पद्धतीत वाटायला दाखवणार आहे। गूळ आता जवळजवळ सगळंच गूळ आपलं विरघळत आलंय। गूळ पूर्ण आपला वितळला आहे। आता आपण हे घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया। आपलं पुरण शिजलंय, डाळ शिजली आपली। आपण याला गॅस बंद करूया आणि आपण वाटायला घेऊया। आपण आज पुरण फूड प्रोसेसरमध्ये वाटणार आहोत आणि अगदी इझी आहे हे। त्याच्यामध्ये आपण हे ब्लेड लावायचं आहे कटिंगचं, चॉपिंगचं। आणि त्याच्यात आपण ही शिजवलेली डाळ आहे ती घालायची आहे।
आणि हिला आपण वाटून घेणार आहोत. छान गोळा तयार झाला आपला आणि काढून घेऊया आपण. पुरण काढून घ्यायचं आहे. आणि आपल्या हे तयार आहे आपलं पुरण. आपण आता पुरणपोळी करायला घेऊया. मग आवडलं ना पुरण? अतिशय सोपं आहे, नक्की बघा. आणि या 2 रेसिपी आहेत माझ्या, त्यासुद्धा बघा, नक्की आवडतील तुम्हाला. आणि तुम्हाला हे फोटोवर जर क्लिक केलं तर चॅनल सबस्क्राईब करता येईल तुम्हाला. आणि माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पण मिळत जाईल. आणि नक्की करा, शेअर पण करा, लाईक पण द्या आणि मला असं सपोर्ट करत राहा. थँक्यू.